हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल. तर 2 दिवस वीकेंडला विचार केल्यानंतर की अरे कुठेतरी जाऊयात आणि या दोघांची मस्ती बघून झाल्यानंतर शेवटी आम्ही बाहेर पडलो, तेही रविवारी संध्याकाळी, आणि गेलो एका जवळच्याच ठिकाणी. ते मे बी सगळ्या पुणेकरांचं आवडीचं ठिकाण असावं. चला आता मग जाऊयात आपण. या व्यक्तीला बघून एक डायलॉग आठवला, मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. टेंशन. आम्ही चौघही निघालेलो आणि अनुला व्लॉगिंग करायची. तिला थोडं ऐकूयात. गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आम्ही मुंबई पुणेच्या ओल्ड पुणे मुंबईच्या हायवेला आहे. आम्ही मुंबईच्या वेने चाललोय. सो तुम्ही इकडे बघू शकता की म्हणजे आमचा सो आपण भेटूयात तिथे पोचल्यावर, मीन्स पावणा एकला पोचल्यावर आपण भेटूयात. बराच मोठा पार्ट कट करावा लागला बरं का, कारण आमचं व्लॉगिंग जवळजवळ पवनाजवळ येईपर्यंत चालू होतं. येस, आपण चाललो आहे पवना लेकला. पवना कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे, कारण आता आपल्याकडे नवीन ट्रेंड आहे की आपण शहरात राहतो पण पैसे देऊन आपल्याला एका लेकच्या बाजूला राहायचं असतं, तलावाच्या बाजूला जाऊन राहायचं असतं, टेंटमध्ये राहायचं असतं, आणि तेही आपण त्यासाठी पैसे देतो. काल परवाच एका पॉडकास्टमध्ये ऐकलं की आजकाल मराठी माणूस हा हुरडा पार्टी करायला जातो पैसे देऊन शेतामध्ये. आधीच्या काळात या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलचा पार्ट होत्या, पण आता लाईफस्टाईलमध्ये झालं आहे 9 to 5 जॉब, आणि फक्त जॉब, आणि हे वीकेंडला असं कुठेतरी बाहेर पडायचं कंपल्सरी. ठीक आहे, मग आपण भेटूयात पवना लेकला पोचल्यानंतर. मी दरवेळी सांगत असते तुम्हाला की इथे जायचं, पण तुम्ही दरवेळी मला म्हणता की नाही इथं नाही जायचं. हे लोहगड बोट क्लब अँड रेस्टॉरंट कुठे? नेहमीप्रमाणे रस्ता चुकल्यानंतर एकदाचे आम्ही या बोट क्लबला पोहोचलो. इथे पोहोचल्यानंतर पाहिलं तर हे मासे मस्त विहार करत होते. आपल्यासाठी नवीन नसलं तरी छोट्या मुलांसाठी ही गोष्ट बघणं म्हणजे नवीनच आहे. हळूहळू पुढे. राघव, त्याला बघू दे, सगळं झाड कधी बघितले नाही वाटतं त्याने. वाव, रॅबिट. राघव हे बघ इकडे आला, तुझ्यासारखाच व्हाईट व्हाईट रॅबिट. वाव, जेवण करतात. राघव काय आहे? अरे त्याला फक्त पिजनच माहिती आहे. लव्ह बर्ड्स आहे. वाव, बेबी आहे बघ इथे. हा बेबी. कधी न पाहिल्यासारखे आम्ही पण हे लव्ह बर्ड्स आणि रॅबिटच्या नादी लागलो आणि तिथेच बराच वेळ घालवला. इकडे आम्ही यादी आलो होतो, पण मला वाटतं जवळजवळ 2 वर्षांपूर्वी, राघव यायच्या आधी. खूप दिवसांनी आलो, त्याच्यामुळे सगळंच काही नवीन वाटत होतं. खायला आलोय. आम्ही सनसेटच्या टाईमलाच तिथे पोहोचलो होतो, त्याच्यामुळे असं ठरलेलं की गेल्यानंतर आधी बोटिंग करायचं म्हणून. सो आम्ही आता चाललोय बोटिंग करायला. उभा राहायचे, सॉक्सच घसरेल तो. खायला मागतं ते आणू ते तुला.
बोटिंग सोबत कोणी पाहिजे का आपल्याला? जा लवकर, परत येणार नाही ते. बोटमध्ये बसल्यानंतर वाटलं अरे अजून तर विंटर चालू आहे, म्हणजे आपला हिवाळा हो. कारण पुण्यात तर असं वाटतंय की आत्ताच उन्हाळा चालू झाला आहे. पवनामध्ये बोटिंग आणि बोटिंगसोबत हा सनसेट. वा, एवढाच शब्द निघला बरं का, शब्द काही सुचेनात आता. बराच ट्राय केला पण अनुचा हात काही पाण्यामध्ये गेला नाही. त्याच्यामुळे आम्ही फक्त व्हिडिओमध्ये हात घेतला आणि त्याच्यावरतीच खुश झालो. मगाशी बोलले ना की इकडे आल्यावर कळालं की थंडी चालू आहे. मग काय, राघवचं टोपडं बॅगमधून डोक्यावरती आलं. बोटिंगसाठी पर हेड 100 रुपये दिलेले कधी संपले काही कळालंच नाही. थोडंसं फोटोशूट केलं आणि तिथून आम्ही निघालो, कारण पोटातले कावळे जरा जास्तच ओरडायला लागलेले. विचार चालू होता की वडापाव आणि चहा, बस एवढ्यातच मजा येऊन जाईल. मध्ये पोहण्यास व पाण्यास उतरण्यास सक्त मनाई आहे. आणि खाली काय लिहिले? Swimming and entering the water is in Pavna Dam is strictly prohibited. What? Prohibited. प्रोहिबिटेड नाही, प्रोहिबिटेड. CBSE इंग्लिश मीडियम, काय सांगायचं ना, मराठी वाचून घ्यावं लागतं. पण तसं जमतं आम्हाला बऱ्यापैकी. मातृभाषा जमलीच पाहिजे. बरं, इथं हॉटेलमध्ये जाईपर्यंत आमच्या डोक्यात वडापावच होता बरं का. मेनू कार्ड बघितल्यानंतर प्रकाश बोलले मी तर चहा घेणार, कारण मी तर पार्लेजी घेऊन आले होते सोबत. आम्ही दोघांनी चहा घेतला आणि अनुच्या पोटात ओरडत होते कावळे, सो तिने एक पराठा खाल्ला. पण मेनू कार्ड बघून वाटलं कुठे फेडाल रे हे पाप. भजी 140 रुपये, 160 रुपये. खाण्याचा प्रोग्राम पटकन आटोपून आम्ही निघालो, कारण आपल्याला अजून घरी पोचायला 1 तास लागणार होता आणि घरी जाऊन ओरलची तयारी करायची होती आम्हाला, टेबल्सची तयारी. सो लेट्स गो, आणि आपण घरी गेल्यावरती भेटूयात. बाय बाय बाय. कर अभ्यास. कोणता टेबल करतेस? सेकंडचा टेबल. रिव्हिजन करते मी. ओके. आम्ही वेळेत घरी पोहोचलो. राघव जेवण करून झोपला पण. आणि अशाच नवीन व्लॉगमध्ये आपण परत भेटूयात. आजसाठी गुड नाईट, बाय बाय.